जय भीम, नमो बुद्धाय. आजच्या भागात आपण अपराध्यांची धम्मदीक्षा बघणार आहोत. प्राचीन काळामध्ये राजगृहामध्ये एक उच्चंखल माणूस वास करत होता आणि त्याने कधीही आपले माता पिता, आई वडील किंवा जे मोठे असतील, वडीलधारे असतील यांचा कुणाचाही कधी त्याने आदर केला नाही. आणि जेव्हा कधी तो काही अपराध करत असेल तेव्हा चंद्र, सूर्य, अग्नी यांची पूजा बांधायचा आणि त्यांना आहुती द्यायचा, बळी द्यायचा. आणि त्याला वाटायचं की हे असं आहुती दिल्यामुळे किंवा बळी दिल्यामुळे मी सुखी होईल किंवा मला खूप धन लाभ होईल. हे असं निरंतर चालायचं. जवळपास 3 वर्ष झाले होते. तो सतत आहुती देत होता, बळी देत होता किंवा पूजापाठ करत होता आणि नेहमी अशी पूजापाठ करून किंवा शरीरालाही तो वेदना देत होता, परंतु इतकंही करून कुठलंही त्याला सुख भेटत नव्हतं, शांती भेटत नव्हती. आणि मग शेवटी तो श्रावस्तीला जायचं त्याने ठरवलं आणि तो श्रावस्तीला निघाला. तो तथागतांकडे गेला. त्याने तथागतांची ती जी प्रसन्न मुद्रा होती ती बघितलं. त्याने तथागतांना वंदन केलं आणि तो नतमस्तक झाला तिथे तथागतांच्या चरणावरती. तथागतांनी त्याला आहुती, बळी हे जे बाह्य कर्मकांड आहेत तर हे व्यर्थ कसे आहेत हे त्यांनी त्याला कथन केलं. याचा आपल्या चित्ताशी काहीही संबंध नाही आणि जे आदरणीय आहेत त्यांचा आदर आपण केला पाहिजे. आपण जर त्यांचा आदर केला नाही तर अकुशल कर्माचा काय परिणाम आपल्या जीवनावरती होतो हेही त्यांनी कथन केलं. आणि हे सांगत असताना काही गाथा होत्या त्याही तथागतांनी कथन केल्या. आणि हे सांगत असताना संपूर्ण जो आसमंत होता तर तो उजळून निघाला होता. त्यावेळी आजूबाजूचे जे गावकरी होते, त्याचे माता पिता जे होते तर ते तिथे आले होते आणि त्यांनी तथागतांना आपल्या बालकाविषयी सांगितलं. तथागतांनी ते ऐकून घेतलं. त्यांनी स्मितहास्य केलं आणि काही गाथा त्यांनी जोरामध्ये म्हणायला सुरुवात केली. जो पुरुष श्रेष्ठ असतो, कामतृष्णेपासून जो अलिप्त असतो तो तथागत असतो. तो प्रज्ञावंत असतो. त्याच्या वाट्याला दुःख जरी आले तरीही तो डळमळत नाही किंवा दुःखाने तो विचलितही होत नाही. तो सदैव प्रसन्न असतो आणि दुःखामध्ये तो आपल्या सुज्ञतेचा परिचय देत असतो. अशा सुज्ञ पुरुषाचे सांसारिक कर्माशी काहीही संबंध नसतो. त्याला धनसंपदेची आकांक्षा नसते, त्याला आपत्यांची आकांक्षा नसते, त्याला कुठलंही भूसंपदाचीही आकांक्षा नसते. तो अति सावधान चित्ताने आपल्या शीलाचे पालन करत असतो. तो सुज्ञ पुरुष ज्याने अनित्याची प्रकृती जाणली आहे त्याच्या मते हा संसार वाळूत मुळे रुतलेल्या वृक्षासमान आहे, जो अस्थिर चित्त प्रकृती बदलावी यासाठी सतत प्रयत्नशील आहे, जो अपवित्र मार्गावरून पवित्र मार्गावरती आणण्यासाठी सक्षम आहे, प्रयत्नशील आहे. या पद्धतीच्या गाथा तथागतांनी कथन केल्या. तसेच कौशल, नरेश, प्रसंजित याच्या राज्यामध्ये अंगुलीमाल हा एक दरोडेखोर होता. तो हिंसक होता, तो क्रूर होता. त्याचे दोन्ही जे हात होते ते नेहमी रक्ताने माखलेले असायचे. तो नेहमी लोकांना जे होता तर त्रास देत असे, त्यांना आघात करायचा, त्यांना दुखापत करायचा. जिवंत प्राणी मात्र जे होते त्यांच्या प्रती त्याच्या मनामध्ये कुठलीही दयामाया राहिलेली नव्हती आणि संपूर्ण गावामध्ये त्याचा हाहाकार माजलेला होता. सगळे लोक जे होते तर ते त्याला घाबरत असत. तिथे जी त्याची दहशत तयार झालेली होती. आणि तथागत जेव्हा श्रावस्तीला होते जेतवनामध्ये तेव्हा त्यांना अंगुलीमालाविषयी कळाले होते आणि त्यांना वाटलं होतं की आपण अंगुलीमालाकडे जावे आणि त्यालाही आपल्या धम्म मार्गावरती आणावे. आणि एके दिवशी तथागत सकाळी उठले. त्यांनी आपलं अन्न जे होतं ते ग्रहण केलं. त्यांनी चिवर वस्त्र परिधान केलं. ते पात्र होतं ते त्यांनी हाती घेतलं आणि ते अंगुलीमालाला शोधण्यासाठी ते निघाले. आणि ते जात असताना तिथे जे गुराखी होते, जे मेंढपाळ होते किंवा अन्य जी लोक होते तर ते त्यांच्याकडे बघून ओरडायला लागले की तुम्ही त्या रस्त्याने जाऊ नका. हा रस्ता जो आहे तो तुम्हाला दरोडेखोर अंगुलीमालाकडे घेऊन जाईल. तुम्ही त्या रस्त्याने जाऊ नका. तुम्ही एकटेच त्या रस्त्याने जात आहात. इथे 30-40 लोक जरी गेले तरी तो त्यांना ठार करतो. तर तुम्ही एकटेच आहात, तुम्ही त्या रस्त्याने जाऊ नका. परंतु तथागतांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. ते आपले शांततेने त्या मार्गावर चालत होते. ते पुढे पुढे जात होते आणि तथागतांना येताना बघून तथागत जे होते तर ते शांततेत चालले होते. तो दरोडेखोर जो होता तर तो अतिशय गतिमान, अतिशय जोरात तो तथागतांकडे येत होता, परंतु तो तिथपर्यंत पोहोचत नव्हता. त्याला आश्चर्य वाटलं की मी घोडा, हत्ती किंवा हरिण यांच्याही पेक्षा जास्त वेगाने धावून त्यांना पकडतो, पण इथे असं काय घडतंय हे त्याच्या लक्षात येत नव्हतं आणि त्याला आश्चर्य वाटलं. तो विचार करत होता की जो समोरून येतोय तो इतका हळूहळू येतोय, इतका संथ गतीने येतोय, तरी मी त्याला का पकडू शकत नाही. आणि मग तो तिथे थांबला
आणि तो तथागतांना उद्देशून म्हणाला की थांब तिथेच. आणि मग तथागत तिथेच थांबले आणि ते बोलले की तू अंगुलीमाल आहेस आणि मी तुझ्यासाठीच इथे आलो आहे, तुझ्यासाठीच इथे थांबलो आहे. आता तू सुद्धा या पाप कर्मापासून निवृत्त हो, तुझ्यासाठीच इथे आलो आहे. कारण मला तुझं मन जे आहे ते परिवर्तन करायचं आहे, तुला सत्य मार्गावर परत एकदा मला आणायचं आहे. तुझ्यामधलं जे चांगलं आहे, जे कुशल आहे ते अजून जिवंत आहे आणि तू त्याला एकदा संधी द्यायला हवी. आणि अंगुलीमालाने तथागतांचे शब्द ऐकले, त्यांचं जे वचन होतं ते ऐकलं. अंगुलीमाल जो होता तो प्रभावित झाला आणि तो म्हणाला की तुम्ही मला हरवलं, तुम्ही मला पराजित केलं. आणि पुढे तो म्हणाला की तुमची जी दिव्य वाणी आहे ती पापापासून मला मुक्त करण्यासाठी आवाहन करते आहे आणि मी यासाठी तयार आहे. अंगुलीमालाने आपल्या गळ्यामध्ये ज्या अंगुलीच्या ज्या माला होत्या तर त्या काढल्या, त्या लांब फेकून दिल्या आणि तो तथागतांच्या चरणावरती नतमस्तक झाला. त्याने धम्मदीक्षेची आणि संघ प्रवेशाची याचना केली आणि नेहमीप्रमाणे तथागत म्हणाले की भिक्खू ये. आणि अंगुलीमालाला भिक्खू म्हटल्याने तो लगेच तिथेच दीक्षित झाला. आणि अंगुलीमालाला दीक्षित करून तथागत आपल्यासोबत त्याला श्रावस्तीला घेऊन आले. इकडे राजा प्रसन्नजीतच्या दरबारामध्ये मोठा जनसमुदाय जमला होता. ते सांगत होते की आपल्या राज्यामध्ये अंगुलीमाल हा मोठा दरोडेखोर आहे, तो माणसांना मारतो, त्यांच्या ज्या बोट म्हणजे अंगुली जी आहे तर त्याची माला बनवतो आणि तो गळ्यामध्ये धारण करतो, त्याला तुम्ही पकडावे. ते खूप आक्रोश करत होते, ते राजाला सांगत होते. आणि राजाने सांगितले की ठीक आहे, मी त्याला समूळ नष्ट करतो, मी त्याचा नाश करतो. आणि एक दिवशी सकाळी सकाळी राजा जो होता तर तो जेतवनामध्ये तथागतांच्या दर्शनासाठी गेला. तिथे गेल्यानंतर त्याने तथागतांना बरं वाईट विचारलं. तथागतांनी राजाला बरे वाईट विचारले. त्यांनी विचारलं की मगधचा जो राजा आहे बिंबिसार यांच्याबरोबर तुमचा काही विवाद झाला आहे का, किंवा वैशालीचे जे लिच्छवी आहेत त्यांच्याबरोबर तुमचा काही विवाद झाला आहे का, अन्य कोणी आक्रमण तुमच्यावरती केली आहेत का. त्यावरती राजा उत्तरला की नाही, असं काही झालेलं नाही, परंतु माझ्या राज्यामध्ये एक दरोडेखोर आहे अंगुलीमाल, त्याने उच्छाद मांडलेला आहे, त्याने खूप मोठा धुमाकूळ केलेला आहे, लोकांवरती तो आक्रमण करत आहे, मला त्याला नष्ट करायचं आहे. आणि मग तथागत वदले की ठीक आहे, पण तुला जर अंगुलीमाल अशा अवस्थेत दिसला की त्याने काशाय वस्त्र परिधान केलेले आहे, त्याने आपले मुंडन केलेले आहे, तो भिक्खू झाला आहे, तो कोणाची हत्या करत नाही, तो मिथ्या कथन करत नाही, तो खोटे बोलत नाही, तो चोरी करत नाही, तो धम्माचे पालन करत आहे, धम्माचं शील पाळत आहे, तो आता श्रेष्ठ झाला आहे. आणि असे जीवन जगताना तुला जर अंगुलीमाल दिसला तर तू काय करशील. त्यावरती राजा उत्तरला की मी नक्कीच त्याला वंदन करेन, मी त्याचं स्वागत करेन, मी त्याला बसण्यासाठी जागा देईन आणि मी त्याला दान करेन, मी त्याचं संरक्षण करेल, परंतु अशा माणसावर धम्म आणि शीलाची सावली सुद्धा पडणार नाही. आणि मग त्यावेळी जो अंगुलीमाल होता तो तथागतांशेजारीच बसलेला होता. आणि मग तथागतांनी त्याच्याकडे बोट दाखवले आणि ते राजाला म्हणाले की हा बघ, इथेच अंगुलीमाल आहे, तो माझ्या शेजारी बसलेला आहे. आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर राजा जो होता तो घाबरला, तो गर्भगळीत झाला, त्याच्या अंगावरती अक्षरशः शहारे आले. आणि मग तथागत त्याला म्हणाले की तू घाबरू नकोस, इथे घाबरण्याचं काहीही कारण नाही. मग मात्र राजाला थोडासा दिलासा भेटला, तो शांत झाला. आणि मग तो अंगुलीमालाकडे गेला आणि त्याने विचारले की तू खरंच अंगुलीमाल आहेस का. तर त्याने सांगितले की हो, मी खरोखर अंगुलीमाल आहे. त्यावरती राजाने त्याला त्याच्या पित्याचे गोत्र विचारले, त्याच्या मातेचे गोत्र विचारले. अंगुलीमालाने सांगितले की माझ्या पित्याचे गोत्र गार्य आहे आणि माझ्या मातेचे मैत्रायणी आहे, असे अंगुलीमालाने त्याला सांगितले. आणि मग तो कुठल्या पद्धतीने कसा अंगुलीमाल झाला हेही त्याने कथन केले. त्यावेळी अंगुलीमाल जो होता तर तो अरण्यामध्येच वास्तव्य करत असे. त्याने व्रत घेतले होते. या व्रतात जे जीवन जे होतं तर ते भिक्षेवरती निर्भर होतं. त्यामध्ये घालण्याचे जे कपडे असतात, जे लत्करे असतात ते 3 पेक्षा अधिक नसतात. आणि त्याच्याकडे 3 असल्यामुळे राजाने त्याला जे दान देण्याचं ठरवलं होतं तर ते त्याने नाकारलं. आणि मग राजा जो होता तर तो तथागतांजवळ गेला. त्याने सांगितलं की खरोखर हे खूप अद्भुत आहे, तुम्ही अज्ञानाला ज्ञान दाखवतात, अशांताला शांत करतात, ज्याला ढाल तलवारीने जिंकता आले नाही त्याला शस्त्राविना तुम्ही जिंकलात. आणि मग राजाने तथागतांचा निरोप घेतला. आणि मग पुढे एकदा अंगुलीमाल भिक्षाटनासाठी निघाला असताना त्याला एका माणसाने दगड मारला, दुसऱ्याने दगड मारला, तिसऱ्याने दगड मारला, असे माणसे त्याला दगड मारत होती. त्याच्या डोक्याला जखम झाली होती, दगड लागून तिथून रक्त वाहत होतं. त्याच्या हातामध्ये जे भिक्षाचं जे पात्र होतं ते फुटलं होतं. त्याच्या अंगावरचे जे चिवर होतं ते फाटलं होतं.
आणि अशा अवस्थेमध्ये तो तथागतांच्या जवळ आले. तथागत त्याला म्हणाले की अंगुलीमाल, हे सहन कर, हे सहन कर. आणि या पद्धतीने बुद्धांची शिकवण ग्रहण करून एक दरोडेखोर जो होता तर तो धम्मप्रवण माणूस झाला होता. आणि तो म्हणत असे की शत्रूने हा धम्म ग्रहण करावा असा हा धम्म आहे. एक अपराधी होतो, मी माझ्या वाईट मार्गावरती चाललो होतो, परंतु तथागतांनी मला योग्य मार्गावरती आणले आहे. अंगुलीमाल म्हणून मी रक्ताने भरलेलो होतो, परंतु आता मी पूर्णपणे मुक्त झालो आहे. राजगृहाच्या दक्षिणेला एक मोठा पर्वत होता. अंदाजे तो 40 कोस दूर होता. आणि तिथे एक दरी होती जी खोल होती, ती निर्मनुष्य होती. आणि तिथे 40 दरोडेखोर जे होते ते वास्तव्याला होते. ते कुठल्याही वाटसरूला जिवंत ठेवत नव्हते. राजाने त्यांना मारण्यासाठी सैन्य पाठवले होते, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि ते त्या सैन्याच्या हाती लागले नाही. तेव्हा बुद्ध जवळच वास्तव्याला होते आणि त्यांना हे कळाल्यानंतर त्यांनी विचार केला की लोक कल्याणासाठी माझा नवीन जन्म झालेला आहे, तरीही लोक माझ्याकडे येत नाहीत, दीक्षित होत नाहीत, माझं जे आहे ते श्रवण करत नाहीत. आणि म्हणूनच तथागतांनी ठरवलं की ठीक आहे, आपणच तिकडे जावे, धम्म जो आहे तो त्यांना सांगावा. आणि मग त्यानुसार तथागतांनी एक श्रीमंत माणसाचा वेश धारण केला. त्यांनी आपल्या जवळ बरचसं सोनं चांदी घेतलं. त्यांचा जो घोडा होता त्याच्यावरती बरीचशी सोन्या चांदी आणि रुपयाची गाठोडी जी होती ती त्यांनी ठेवलेली होती. धनुष्याने आणि तलवारीने त्यांनी स्वतःला सज्ज केले होते. त्यांचा जो अश्व म्हणजे जो घोडा होता तर त्याच्या लगामाला सुद्धा हिरे, माणिक, मोती जे होते ते त्यांनी खोवले होते. आणि ते दरोडेखोर जिथे होते तिथे आल्यानंतर तो घोडा जो होता तो खिंकाळू लागला आणि त्याने ते दरोडेखोर जे होते ते सावध झाले. त्यांनी बघितलं की इतकी जी संपत्ती आहे ती आजवर आम्हाला एकत्र कधी मिळालेली नाहीये, तर आपण या वाटसरूला अडवू आणि ती संपत्ती आपण ग्रहण करू. आणि त्यानुसार त्यांनी काय केलं की तो जो वाटसरू होता तर त्याला चारी बाजूंनी वेढलं, जेणेकरून तो कुठूनही पळून जाता कामा नये. या पद्धतीने त्यांनी त्याला वेढलं. परंतु त्याला बघितल्यानंतर सर्वजण धरणीवरती कोसळले. त्यांना एक आश्चर्याचा धक्का बसला. आणि मग तथागत म्हणाले की तुम्ही जे इतरांना दुःख देता तर ते दुःख तुमच्याही वाट्याला येणारच आहे. असंही या जगामध्ये दुःख हे आहेच. तुम्ही जे लोकांना घाव देतात त्यापेक्षाही अश्रद्धेचे घाव जे आहेत ते मोठे आहेत आणि धम्मोपदेश ऐकूनच हे घाव जे आहेत ते भरून निघू शकतात. पुढे तथागत म्हणाले की मानवी दुःखापेक्षा कोणतीही जखम खोल नाही. अज्ञानाची जखम जी असते तर कुठल्याही बाणापेक्षा ती खोल नाही. आणि धम्म शिक्षण ग्रहण करणे हा एकमेव उपाय त्यावरती आहे. धम्म दीक्षेने जे आहे तर अंधांना दृष्टी येते, दुःखाचा क्षय होतो, प्रसन्नता प्राप्त होते. ज्यांनी धम्म श्रवण केला त्यांना प्रज्ञा ही प्राप्त होत असते. ज्याला महान पुण्यलाभ झाला आहे तोच याचा अधिकारी आहे. आणि धम्मोपदेश श्रवण केल्यानंतर त्यांना पश्चाताप झाला. त्यांचे जे बाण होते ते आपोआप गळून पडले. त्यांचे घाव जे होते ते भरून निघाले. ते धम्माचे अनुगामी झाले. त्यांना शांती प्रदान झाली आणि विशांती प्राप्त झाली. आणि या पद्धतीने ते दरोडेखोर जे होते तर ते तथागतांना शरण गेले. तसेच बुद्ध एकेकाळी राजगृहापासून 90 कोस दूर एका पर्वतीय ठिकाणी वास्तव्याला होते. आणि त्या पर्वतीय प्रदेशामध्ये एक विशिष्ट प्रकारच्या वंशाचे लोक जे होते यांची 122 लोकांची तिथे टोळी होती. आणि त्यांचा व्यवसाय जो होता तर तो पशूंची हत्या करून त्यांचं मांस खाणे किंवा शिकार करणे हे होते. आणि जेव्हा बुद्ध तेथे जातात तेव्हा तिथले जे पुरुष असतात तर ते शिकारीसाठी निघून गेलेले असतात. फक्त महिलाच तिथे असतात. आणि बुद्ध त्या महिलांना धम्मोपदेश देतात आणि ते सांगतात की जो दयावान आहे तो प्राणीमात्रांची कधीही हत्या करत नाही. त्याचे जीवित कर्तव्य प्राणीमात्रांची रक्षा करणे हे असते. हा धम्म जो आहे तो अविनाशी आहे. याचे जो पालन करतो तो कधीही विपत्ती किंवा संकटामध्ये सापडत नाही. विनम्रता आणि भोगविलासाच्या वस्तूंविषयीची उपेक्षा, कोणालाही त्रास न देणे, कष्ट न देणे, चित्तात क्रोधाला थारा न देणे ही खरी तर ब्रह्मलोकवासियांची लक्षणे आहे. जे दुर्बल आहेत त्यांच्या प्रती मैत्री भावना राखणे, कोणतीही गोष्ट आपल्या गरजेपुरती स्वीकारणे, कोठे थांबायचं याचं भान असणे, हे सर्व जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून मुक्तीची साधने आहेत. महिलांनी ही वचने श्रवण केली आणि त्यांनी धम्मदीक्षा घेतली. वा त्यांची पुरुष मंडळी जी होती ती जेव्हा परत आली तर त्यांनी बघितलं की आपल्या ज्या संपूर्ण महिला आहेत त्यांनी धम्मदीक्षा घेतली. तेव्हा ते खूप संतप्त झाले. त्यांना असं वाटलं की बुद्धांना जीवे ठार मारले पाहिजे. परंतु महिलांनी त्यापासून त्यांना परावृत्त केले.
जेव्हा मैत्रीची सूक्ते त्या पुरुषांनी ऐकली तेव्हा त्यांचेही परिवर्तन झाले. पुढे तथागत म्हणाले की जो प्राणी मात्रांशी मैत्रीपूर्वक वागतो, दयाशील वागतो, अशा माणसांना 11 गोष्टींचा लाभ होतो. त्यांचे शरीर नेहमी निरोगी असते, त्यांना शांत झोप येते, तो अभ्यासमग्न असतो त्यावेळी त्याची एकाग्रता लाभते, त्याला वाईट स्वप्ने पडत नाहीत, देव त्यांचे रक्षण करतात आणि माणसे त्यांच्यावर प्रेम करतात. विषारी वस्तूचा त्यांना त्रास होत नाही आणि युद्धातील नाशापासून त्यांचा बचाव होतो. अग्नी आणि पाणी यांचा उपसर्ग त्यांच्यावर पोहोचत नाही. ते जेथे जेथे जातात तेथे ते यशस्वी राहतात. मेल्यानंतर ब्रह्मलोकात जातात. हे 11 लाभ आहेत. हा उपदेश ऐकल्यानंतर त्या स्त्रिया आणि ते पुरुष होते तर त्यांनी संघामध्ये प्रवेश केला आणि मग त्यामुळे त्यांना शांती लाभली.